स्टुडंट्स, आजच्या लेक्चरपासून आपण म्हणजे आज आपण एम्बेडेड सिस्टीम या लेक्चरमध्ये टायमर आणि काउंटर या गोष्टी पाहणार आहेत. तर बघा, आतापर्यंत आपण जे लेक्चर्स पाहिले त्याच्यामध्ये सिंपल प्रोग्रामिंग केलं होतं, पोर्टशी रिलेटेड सिंपल प्रोग्रामिंग होतं ते. ठीक आहे. आता या लेक्चरपासून आपण टायमर प्रोग्रामिंग करणार आहेत. म्हणजे टायमर हे जे दोन रजिस्टर्स आहेत, टायमर ऑब्लिक काउंटर या नावाने दोन रजिस्टर्स आहेत 8051 मायक्रो कंट्रोलरमध्ये, टायमर 0 आणि टायमर 1. ठीक आहे. तर त्याच्याशी रिलेटेड प्रोग्रामिंग करणार आहेत. म्हणजे या रजिस्टर्सचा यूज आपल्याला कशा पद्धतीने करता येतो, कशा कशासाठी करू शकतो आपण, ते आपल्याला या पुढच्या प्रोग्राम्समध्ये पाहायचंय. तर चला, जास्त टाइम न घालवता आपण त्या रजिस्टर्सकडे जाऊयात. पहा, 8051 मायक्रो कंट्रोलर याच्यामध्ये दोन रजिस्टर्स आहेत 16 बीटचे, दोन सिंपल रजिस्टर्स आहेत 16 बीटचे. म्हणजेच काय, एक रजिस्टर टोटल 16 बीटचा आहे, दुसरा रजिस्टर पण टोटल 16 बीटचा आहे. ठीक आहे. तर असे दोन सिंपल रजिस्टर्स आहेत, रिकामे रजिस्टर्स आहेत ते, त्याच्यामध्ये कसलेही कंट्रोल बीट नाहीत. ठीक आहे. तर असे जे हे दोन रजिस्टर्स आहेत याला आपण टायमर रजिस्टर्स म्हणतो. ठीक आहे. त्याचं ऍक्च्युअल नाव असं आहे टायमर ऑब्लिक काउंटर. म्हणजेच काय, तर त्या रजिस्टरचा यूज ऍज अ टायमर करता येतो, तसंच त्याचाच यूज ऍज अ काउंटर पण करता येतो. ठीक आहे. मग असे दोन रजिस्टर आहेत. आता त्याचे नावं कसे आहेत, तर टायमर 0, टायमर 1. ठीक आहे. टायमर ऑब्लिक काउंटर 0 आणि टायमर ऑब्लिक काउंटर 1. ठीक आहे. हे असं पूर्ण नाव. आपण युजली आपण इन शॉर्ट त्याला असं म्हणतो टायमर 0, टायमर 1. तर असे दोन रजिस्टर्स आहेत. ठीक आहे. आता ह्या रजिस्टरचा यूज आपण काउंटिंगसाठी करू शकतो. म्हणजे याचा यूज आपण काउंटिंगसाठी करतो. जेव्हा या रजिस्टरचा यूज आपण मायक्रो कंट्रोलरच्या ज्या क्लॉक पल्सेस आहेत, म्हणजे मायक्रो कंट्रोलरला आपण क्रिस्टल ऑसिलेटर जोडतो बाहेरून, त्या क्रिस्टल ऑसिलेटर पासून क्लॉक पल्सेस मिळतात आणि त्या क्लॉक पल्सेस इंटरनल ऑपरेशन त्याचं सिंक्रोनाइज करण्यासाठी यूज केलेले असतात. ठीक आहे. म्हणजे मायक्रो कंट्रोलरला ज्या दिलेल्या क्लॉक पल्सेस आहेत मायक्रो कंट्रोलर रन होण्यासाठी, त्या क्लॉक पल्सेस जर आपण काउंट करत असोत या दोन रजिस्टरचा यूज करून, तर या दोन रजिस्टरचं फंक्शन होतं ऍज अ टायमर. म्हणजे इंटरनल क्लॉक पल्सेससाठी जर हे रजिस्टर्स आपण यूज केले तर याला आपण म्हणायचं टायमर. आणि जर याच दोन रजिस्टरचा यूज आपण एखाद्या एक्सटर्नल डिव्हाइसच्या क्लॉक पल्सेस काउंट करण्यासाठी केला तर यावेळेस या रजिस्टरला म्हणायचं काउंटर. म्हणजे पहा, टायमर म्हणजे केव्हा, जेव्हा हा रजिस्टर इंटरनल क्लॉक पल्सेस काउंट करण्यासाठी यूज केला जातो तेव्हा याला ऍज अ टायमर कन्सिडर करायचं. आणि जेव्हा हाच डिव्हाइस एक्सटर्नल डिव्हाइसच्या क्लॉक पल्सेस काउंट करण्यासाठी यूज केला जातो तेव्हा याला काउंटर म्हणायचं. आता एक्सटर्नल डिव्हाइसच्या क्लॉक पल्सेस या रजिस्टरला द्यायच्या कुठून, तर त्यासाठी आपल्याकडे दोन पिन अवेलेबल आहेत. ठीक आहे. T0 आणि T1. तर या दोन पिनचा यूज करून आपण याला क्लॉक पल्सेस एक्सटर्नल डिव्हाइसचे देऊ शकतो. तर ते आपण बघूया त्याचा यूज ऍज अ काउंटर कसं करायचं, तो पुढचा पार्ट आहे. सध्या आपण हे बघायचंय की या रजिस्टरचा यूज ऍज अ काउंटर कसा ऍज अ टायमर कसा करायचा आहे. ठीक आहे. तर चला आपण आता पेपरवरती बघूयात पूर्ण यूज कसा करायचा आहे. त्याच्यानंतर याचा म्हणजे काय याच्यामध्ये फंक्शन्स आहे, त्याचं मोड कंट्रोल रजिस्टर कुठला आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी बघूयात. बरं, त्या अगोदर आपण एक टास्क घेऊयात. ठीक आहे. आपण एक टास्क घेऊ, एक क्वेश्चन घेऊ एक्झाम मधला, आणि त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून ह्या गोष्टी सगळ्या आपण स्टडी करायच्या. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. पहा, कम्प्युटर स्क्रीनवरती या. पाहिजे एक मी तुम्हाला क्वेश्चन शो करतोय. तर पहा, इथं कम्प्युटर स्क्रीनवरती जर पाहिलं तर या ठिकाणी एक क्वेश्चन आहे. पहा, मी एकदा हेडिंग दिलेलं आहे, टायमर ऑब्लिक काउंटर ऑपरेशन प्रोग्राम्स युझिंग एम्बेडेड सी फॉर गिव्हन मायक्रो कंट्रोलर. तर इथून आपण पुढचे जे प्रोग्राम्स पाहणार आहेत, हे जे पुढचे सगळे प्रोग्राम्स आहेत हे टायमरशी रिलेटेड प्रोग्राम्स आहेत. तर यामधला फर्स्ट जो क्वेश्चन आहे, पाहिजे हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं टायटल काय पाहा वाचा. तर राईट 89C51C प्रोग्राम टू जनरेट स्क्वेअर वेव्ह ऑन P2.7 using timer 0 and assume crystal frequency 12 मेगाहर्ट्झ. ठीक आहे. तर या क्वेश्चनचं मिनिंग काय आहे की एक स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची आहे. ठीक आहे.
कशावर, कुठल्या पिनवरून ही स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची आहे, तर पोर्ट टू पिन नंबर 7 याच्यावरून ही स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची. आणि या मायक्रो कंट्रोलरला काय कनेक्ट आहे, म्हणजे क्रिस्टल ऑसिलेटर किती मेगाहर्ट्जचा कनेक्ट आहे, 12 मेगाहर्ट्जचा क्रिस्टल ऑसिलेटर कनेक्ट आहे. ठीक आहे. आता स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची म्हणजे काय करायचं पहा. समजा हे मायक्रो कंट्रोलरची ती P2.7 ही पिन आहे. ठीक आहे. तर ही जी पिन आहे या पिनचं लॉजिक म्हणजे कन्सिडर करा की ह्या पिनला मी इथे एक एलईडी जोडलाय. ठीक. तर तो एलईडी ऑन व्हायला पाहिजे, म्हणजे ह्या पिनचं लॉजिक हाय व्हायला पाहिजे, थोडा वेळ ते हायच राहिलं पाहिजे, त्यानंतर ते लो व्हायला पाहिजे, म्हणजेच एलईडी ऑफ होईल, ते ऑफच राहिली पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच याची जर आपण वेव्ह फॉर्म ड्रॉ केली तर ती वेव्ह फॉर्म कशी येणार आहे, हाय, त्याच्यानंतर लो, हाय, ठीक आहे, त्यानंतर लो, ठीक आहे, असे याचे वेव्ह फॉर्म येईल. याला म्हणतो आपण स्क्वेअर वेव्ह. तर या पिन वरती स्क्वेअर वेव्ह जनरेट करायचे, आणि स्क्वेअर वेव्ह करायचे म्हणजे जेवढा वेळ पिन लो आहे सेम तेवढ्याच वेळासाठी पिन हाय पण ठेवायचे, तर स्क्वेअर वेव्ह जनरेट होईल. लक्षात आलंय. तर पहा आता हे स्क्वेअर वेव्ह जनरेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, पिनला हाय करावं लागणार आहे, थोडा वेळ हायच ठेवायचं, म्हणजेच काहीतरी डिले द्यायचा आहे. म्हणजे इथं आपल्याला डिले सबरुटीन प्रोग्राम लागणार आहे. ठीक आहे. आणि हा डिले सबरुटीन प्रोग्राम तयार करण्यासाठी आपण या टायमरचा यूज करणार आहे. ठीक. याच्या अगोदर पण आपण डिले सबरुटीन प्रोग्राम्स केलेले आहेत. ठीक आहे. पण ते डिले सबरुटीन प्रोग्राम आपण एम्बेडेड सीचं जे फीचर आहे त्याचा यूज करून मेमरीमध्ये जे रजिस्टर्स आहेत किंवा मेमरीमध्ये जे आपल्याकडे मेमरी जी अवेलेबल आहे, रॅम मेमरी मायक्रो कंट्रोलरची, त्याचा यूज करून आणि फॉर लूपचा यूज करून आपण ते डिले प्रोग्राम्स केले. पण इथं आपल्याला आता मायक्रो कंट्रोलर मध्ये जे दिलेला रजिस्टर आहे डिले जनरेट करण्यासाठी त्याचा यूज करून डिले जनरेट करायचा आहे. तर चला आता आपण एक काम करूयात, समजून घेऊयात पेपरवरती. पेपरवरती या ठिकाणी सुरुवात आपण इथून करूयात मायक्रो कंट्रोलर पासून. कन्सिडर करा की हे मायक्रो कंट्रोलर आयसी आहे. ठीक आहे. हे पेपरचे 2 भाग करूयात. या साईडला आपण हे 2 भाग केले आपण. तर पहा हे मायक्रो कंट्रोलर आयसी 8051, याच्यामध्ये सिंपल 2 रजिस्टर्स आहेत. सिंपल 2 रजिस्टर्स आहेत आणि ह्या रजिस्टरची साईज किती आहे, 16 बीट, म्हणजे 0 to 15 एवढे बीट्स आहेत. 0 to 15 हे जे रजिस्टर आहे याचं नाव आहे टायमर ऑब्लिक काउंटर 0. हे जे खालचं रजिस्टर आहे याला म्हणूयात आपण टायमर ऑब्लिक काउंटर 1. तर असे हे 2 रजिस्टर्स आहेत. ठीक. आता हे टोटल 16 बीटचे रजिस्टर्स आहेत. मॅक्सिमम साईज किती आहे याची, 16 बीट आहे. ठीक. तर म्हणजेच काय, तर या रजिस्टरमध्ये व्हॅल्यू किती स्टोअर होऊ शकते, मॅक्सिमम व्हॅल्यू किती स्टोअर होते आणि मिनिमम व्हॅल्यू किती स्टोअर असू शकते ते बघूयात आपण पहिले. पण या रजिस्टरमध्ये हेक्साडेसिमल मध्ये मी इथं व्हॅल्यूज लिहितो. 16 बीटचं रजिस्टर आहे, म्हणजे याच्यामध्ये 0000H. ठीक आहे. हे टोटल हे झाले 16 बीट झाले. हेक्साडेसिमल मध्ये लिहिल्यामुळे 4 डिजिट मध्ये दिसत आहेत ते, पण ऍक्च्युली बायनरीत जर केलं आपण ह्याचं कन्व्हर्जन तर हे टोटल 16 झिरोज तयार होतील. ठीक आहे. तर हे 16 बीट्स लोअर व्हॅल्यू 000 याच्यामध्ये आपल्याला स्टोअर करता येईल. तसंच याच्यामध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू किती स्टोअर करता येईल, तर FFFFH, म्हणजेच बायनरी मध्ये बघितलं तर 1111 1111 1111 1111, म्हणजे टोटल 16 1 याच्यामध्ये मॅक्सिमम स्टोअर करता येतील. ठीक आहे. आता म्हणजे याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू 000H, मॅक्सिमम व्हॅल्यू FFFH हेक्साडेसिमल मध्ये, आणि बायनरी मध्ये बघितलं तर 0000. ठीक आहे. तर हे बायनरी मध्ये आपण बघितलं. ठीक. आता हेच आपण डेसिमल मध्ये बघूयात की याच्यामध्ये मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काय. तर मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला लक्षातच येते की याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू ठेवता येईल 0, आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती ठेवता येईल, जर डेसिमल मध्ये कन्वर्ट केलं आपण याला, डेसिमल मध्ये जर कन्वर्ट केलं तर पहा किती करता येईल. तर ते आपण असं फाइंड करू शकतो. टोटल रजिस्टर किती साईजचं आपल्याला 16 बीटचं रजिस्टर आहे. तर मग 2 raised to, सॉरी मी कॅल्सीचा मोड चेंज करून घेतो. ओके. हां. तर आपल्याला काय करावं लागेल, 2 raised to 16 बीटचं रजिस्टर आहे, इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली इथं आपल्याला, तर
65,536. ठीक आहे, म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणता येईल 65,536. ठीक आहे, तर पहा 65,536 एवढी व्हॅल्यू मॅक्सिमम या रजिस्टरमध्ये आपल्याला ठेवता येईल. ठीक आहे, तर पहा याच्यामध्ये आपण मॅक्सिमम व्हॅल्यू एवढी प्लेस करू शकतो. तर पहा ह्या रजिस्टर विषयी मला वाटतं की हे भरपूर झालं तुमच्यासाठी एक्सप्लेनेशन रजिस्टर विषयी. आता दुसरं हे बघूयात आपण या रजिस्टरचा यूज ॲज अ टायमर म्हणजे ॲज अ डिले जनरेट करण्यासाठी कसा करता येतो. ठीक आहे, तर पहा याचा यूज कसा करता येईल. कन्सिडर करा ठीक आहे की हा जो रजिस्टर आहे, हे जे रजिस्टर आहे मी इथं ड्रॉ करतो, हे जे टायमर रजिस्टर आहे टायमर 0 रजिस्टर. ठीक आहे, या टायमर 0 रजिस्टरमध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू किती बसते 65,536. ठीक आहे, ही व्हॅल्यू बसते. ठीक, पण ही 65,536 जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कशापासून आहे तर 0 पासून ते म्हणजे 00H पासून ते FFFH इथपर्यंतचे जे नंबर्स आहेत म्हणजे कन्सिडरिंग 0 ला कन्सिडर करून टोटल नंबर्स किती झाले ते 65,536 एवढे नंबर्स झाले. ठीक आहे, पण सुरुवातीला जर आपण याच्यामध्ये 0000 ही जर व्हॅल्यू या रजिस्टरमध्ये ठेवलेली असेल तर एक नंबर कमी म्हणजेच टोटल नंबर मिळेल आपल्याला 65,535 हा नंबर मिळेल. ठीक आहे, म्हणजेच काय तर मॅक्सिमम हा 0 पासून इन्क्रीमेंट होत FFFFH इथपर्यंत जाईल. आणि किती टाइम्स इन्क्रीमेंट होईल हा तर 65,535 टाइम्स हा इन्क्रीमेंट होईल, कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण 000 ठेवलेलं आहे. म्हणजेच काय तर मॅक्सिमम इन्क्रीमेंशन हाऊ मेनी टाइम्स तर 65,535 टाइम्स तो इन्क्रीमेंट होणार आहे. ठीक आहे, आता जेव्हा याच्यामध्ये FFFF ही व्हॅल्यू येते ठीक आहे इन्क्रीमेंट होत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर अजून एक जर हा इन्क्रीमेंट झाला म्हणजेच FFF+1 असा जर झाला तर हा ओव्हरफ्लो होतो म्हणजेच काय तर ती व्हॅल्यू याच्यामध्ये बसू शकत नाही. ती ओव्हरफ्लो होतो म्हणजेच काय होतं तर याची व्हॅल्यू ऑटोमॅटिक परत अजून 000H एवढी होते. ठीक आहे, म्हणजेच +1 केला म्हणजेच किती झाला हा 65,536. ठीक आहे, म्हणजे 65,536 ला हा काय होणार आहे ओव्हरफ्लो. तर पहा 65,536 ही व्हॅल्यू आहे म्हणजेच काय तर तो ओव्हरफ्लो आहे. ठीक आहे, तर पहा ही त्याची ओव्हरफ्लो व्हॅल्यू आहे 65,536. ठीक आहे, तर मला वाटतं की हा पण पार्ट तुम्हाला समजला असेल. ओव्हरफ्लो कधी होतो तर तो ओव्हरफ्लो होण्यासाठी किती टाइम्स इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे 0 पासून तर तो 65,536 टाइम्स इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे, तेव्हा तो काय होतो ओव्हरफ्लो होतो. ठीक आहे, आता याचा यूज कसा करतात टायमरसाठी पहा. कन्सिडर करा की याला 1 ने इन्क्रीमेंट होण्यासाठी समजा आपण या टायमर रजिस्टरमध्ये सुरुवातीला व्हॅल्यू अशी ठेवली 65,530 अशी व्हॅल्यू ठेवली. ठीक आहे, आता याला 1 ने इन्क्रीमेंट होण्यासाठी कन्सिडर करा की 1 मायक्रोसेकंद एवढा टाइम लागतो 1 ने इन्क्रीमेंट होण्यासाठी. म्हणजे हा 65,531 होईल तेव्हा 1 मायक्रोसेकंद गेलेला असेल. 32 होईल तेव्हा अजून 1 मायक्रोसेकंद, 33 होईल तेव्हा अजून 1 मायक्रोसेकंद, 34 तेव्हा अजून 1 मायक्रोसेकंद, 35 तेव्हा अजून 1 मायक्रोसेकंद आणि 36 तेव्हा अजून 1 मायक्रोसेकंद आणि यावेळेस तो ओव्हरफ्लो झालेला असणार. ठीक आहे, म्हणजेच किती टाइम्स तो इन्क्रीमेंट झाला 6 टाइम्स तो इन्क्रीमेंट झाला. ठीक आहे, म्हणजे त्याला जर 6 टाइम्स तुम्हाला इन्क्रीमेंट करायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय जस्ट 65,536 मायनस 6 केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू मिळून जाईल 65,530. ही व्हॅल्यू जर त्या रजिस्टरमध्ये ठेवली तर तो 6 टाइम्स इन्क्रीमेंट होईल आणि ओव्हरफ्लो फ्लॅग सेट होईल. ठीक आहे, एकदा इन्क्रीमेंट होण्यासाठी 1 मायक्रोसेकंद, मग 6 वेळेस इन्क्रीमेंट झाला म्हणजेच किती मायक्रोसेकंदचा डिले झाला तो 6 मायक्रोसेकंदचा डिले झाला. ठीक आहे, तर पहा याचा यूज करून आपल्याला डिले तयार करायचा आहे. आता हे तुम्हाला थोडं फारसं बेसिक मायक्रो कंट्रोलर या सब्जेक्टमध्ये याच्या अगोदर झालेलं असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मी खूप डीप मध्ये जात नाही इथं, तरी बऱ्यापैकी डीप मध्ये चाललोय. तर पहा
पुढे समजून घ्या की आता काय करायचं आपल्याला याच्यामध्ये पुढे. ठीक आहे. यामध्ये पुढे अजून एक रजिस्टर आहे पहा, टी मॉड रजिस्टर. ठीक आहे, टी मॉड रजिस्टर. ठीक आहे. आणि अजून एक आहे टायमर कंट्रोल रजिस्टर, टी कॉन रजिस्टर. तर टी कॉन रजिस्टर मधलं TR0 आणि TR1 हे टायमर बंद आणि चालू करण्यासाठीचे बीट आहेत. आणि टी मॉड मध्ये जे आहे ते मोड कंट्रोल रजिस्टर आहे, टायमरचा मोड कंट्रोल करण्यासाठी. तर हे दोन रजिस्टर्स आपण कम्प्युटर स्क्रीनवरती पाहूयात. पाहिजे कम्प्युटर स्क्रीनवरती या तुम्ही. या ठिकाणी आपण पहा टी मॉड रजिस्टर टायमर मोड कंट्रोल रजिस्टर आहे. याच्यामध्ये टोटल जे रजिस्टर आहे ते 8 बीटचं रजिस्टर आहे आणि हे नॉट बीट ऍड्रेसेबल आहे. म्हणजे याच्यामध्ये एक 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 बीट आपल्याला चेंज करता येत नाही. टोटल 8च्या 8 बीट आपल्याला चेंज करावे लागतात. बरं, हे जे टोटल 8 बीट्स आहेत, आता हे रजिस्टर तुम्ही स्टडी करा. तुम्हाला याच्या अगोदर मायक्रो कंट्रोलर या सब्जेक्टमध्ये झालेलं असणार आहे. मी जास्त डीपमध्ये इथं जात नाहीये. ठीक आहे. जे महत्वाचं आहे आता आपल्या प्रोग्रामसाठी तेवढंच मी सांगतोय. जसजसं पुढचे प्रोग्राम्स येतील तसं मी ते जिथं गरज पडेल त्या ठिकाणी एक्सप्लेन करेन. ठीक आहे. बरं चला, तर याचे जे लोअर 4 बीट्स आहेत, हे जे लोअर 4 बीट आहेत ते टायमर 0 रजिस्टरशी रिलेटेड आहेत आणि पुढचे हायर 4 बीट जे आहेत ते टायमर 1 या रजिस्टरशी रिलेटेड आहेत. ठीक आहे. आता टायमर 0 चे जे बीट आहेत ते बीट बघूयात आपण. M0 M1 हे मोड सिलेक्ट करण्यासाठीचे 2 बीट्स आहेत. जेव्हा हे 2 बीट 0-0 असतात, ठीक आहे, जेव्हा हे 2 बीट इथं खाली 0-0 असतात तेव्हा ऑपरेटिंग मोड 0 असतो. 0-1 असतात तेव्हा मोड 1, 1-0 असताना मोड 2, 1-1 असताना मोड 3. ठीक आहे. तर हे जे 2 बीट्स आहेत ते 2 बीट आहेत टायमरचा मोड सिलेक्ट करण्यासाठी. त्यानंतर C/T बार म्हणजे हे बीट आहे टायमर किंवा काउंटर हे ऑपरेशन सिलेक्ट करण्यासाठी. जर हे बीट 0 ठेवलं तर ते जे टायमर 0 रजिस्टर आहे ते ऍज अ टायमर काम करेल. आणि जर हे बीट 1 ठेवलं तर ते जे रजिस्टर आहे टायमर 0 ते ऍज अ काउंटर 0 म्हणून काम करेल. ठीक आहे. ते आपण काउंटरच्या वेळेस बघूयात. नंतर गेट बीट जे आहे हे जर सेट केलं तर आपण टायमर रन होणं हे डिपेंड करू शकतो इंटरप्ट वरती. ठीक आहे. आणि जर हे गेट बीट 0 ठेवलं तर या बीटचा काही इफेक्ट होत नाही टायमरच्या ऑपरेशनवर. ठीक आहे. बरं चला, अपेक्षा करतोय की तुम्हाला हे टीमॉड रजिस्टर लक्षात आलं असेल. ठीक आहे. आता आपल्याला त्या प्रोग्राम जो आहे त्या प्रोग्रामकडे जायचंय. त्यासाठी या रजिस्टरचं कुठे यूज करायचं ते आपण पुढे बघूयात. ठीक आहे. त्यानंतर दुसरं एक रजिस्टर बघूयात आपण. हे पहा, टिकॉन रजिस्टर. ठीक आहे. हे टिकॉन रजिस्टर जे आहे ते बीट ऍड्रेसेबल रजिस्टर आहे. याच्यामधलं सिंगल बीट पण ऍड्रेस करता येतं. इथं पहा खालच्या साईडला दाखवलेलं आहे टिकॉन रजिस्टर. हे तुम्ही तुमच्या बुकमध्ये वगैरे बघू शकताय, त्यामुळे मी जास्त याच्यावरती बोलत नाही. ठीक आहे. जशी जिथे यांची गरज पडेल त्या ठिकाणी याचा यूज करूयात आपण. ठीक. तर पहा, टिकॉन रजिस्टर याच्यामध्ये लोअर 4 बीट जे आहेत ते इंटरप्टशी रिलेटेड आहेत. ठीक आहे. आपल्या मायक्रो कंट्रोलर मध्ये जे इंटरप्ट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड हे बीट्स आहेत. त्या पुढचे जे 2 बीट आहेत TR0 आणि TF0 हे टायमर 0 शी रिलेटेड बीट आहेत. हे बीट कुठले आहेत ते मी इथं सांगतो. टायमर 0 शी रिलेटेड इथं TR0 बीट आहे. हे TR0 बीट म्हणजे टायमर रन कंट्रोल बीट आहे. म्हणजे सिम्पली समजून घ्या की टायमर चालू करण्यासाठी आणि बंद करण्यासाठीचं हे बीट आहे. जसं घरामध्ये एखादं स्विच असतं बल्ब चालू बंद करण्यासाठी, तसं हे स्विच आहे समजा. जर TR0 1 केला आपण, TR0 बीट जर सेट केला आपण युजिंग प्रोग्राम, तर टायमर तो ऑपरेशन चालू करतो. ठीक आहे. आणि TR0 जर 0 केला तर टायमर ऑपरेशन बंद होतं. नंतर TF0 हे TF0 बीट आहे. हे स्टेटस बीट आहे किंवा फ्लॅग बीट आहे. हे TF0 म्हणजे टायमर 0 ओव्हरफ्लो फ्लॅग बीट आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, तर हे टायमर 0 जेव्हा ओव्हरफ्लो होतो, म्हणजे पहा टायमर 0 हा किती बीटचं रजिस्टर आहे, टोटल 16 बीट्स आहे. त्यामध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू किती बसू शकते, 65,536. ऍक्च्युअली मॅक्सिमम व्हॅल्यू त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट जर बघितले तर 65,535. ठीक आहे. अजून एक इन्क्रीमेंट झाला की तो काय होतो, ओव्हरफ्लो होतो. ठीक आहे. मग तो ओव्हरफ्लो झालाय हे समजण्यासाठी हे बीट आहे. कारण आपण काय मायक्रो कंट्रोलरच्या मध्ये जाऊन थोडीच बघणार आहेत की तो ओव्हरफ्लो झालाय का नाही. ठीक आहे.
आपल्याला स्टेटस समजायला पाहिजे ना की तो ओव्हरफ्लो झालाय. तर हे स्टेटस इंडिकेट करतं ज्या ज्या वेळेस टायमर 0 हा ओव्हरफ्लो होतो, ठीक आहे, त्या वेळेस हा किंवा हे बीट सेट होतं. म्हणजे आपण चेक काय करायचं, हे बीट सेट झालंय का. हे बीट सेट झालं याचं मिनिंग काय झालं की टायमर 0 ओव्हरफ्लो झालाय. ठीक आहे. तसंच सेम ह्याच फंक्शनचे 2 बीट आहेत, TR1 आणि TF1. हे टायमर 1 साठीचे बीट आहेत. ठीक आहे. TR1 टायमर 1 स्टार्ट आणि स्टॉप करण्यासाठी सेट केलं तर स्टार्ट, 0 केलं तर स्टॉप. तसंच TF1 टायमर 1 ओव्हरफ्लो झाला की हे सेट होतं. ठीक आहे. बरं चला, हे झालं आपलं टीमॉड रजिस्टर आणि टिकॉन रजिस्टर. ठीक आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि ऍक्च्युअल टायमरचा यूज करून डिले कसा तयार करायचा असतो ते थोडं समजून घेऊयात. तर पेपरवरती जाऊयात आपण. पहा, पेपरकडे या. तर बा सगळ्यात पहिले तर टायमर टीमॉड रजिस्टर जे आहे त्याच्यामध्ये मोड सिलेक्ट करायचा असतो आणि युजली यूज होणारा जो मोड आहे किंवा एक्झाम मध्ये जो मोड यूज करायला सांगतात ते 16 मोड सांगतात, 16 बीट मोड, जो की टोटल 16 बीटचा मोड आहे. म्हणजे टायमर मोड 1 करायला सांगतात. मग तो कसा करायचा असतो, हे जे टायमर रजिस्टर आहे पहा, हे टायमर रजिस्टर हे टोटल 8 बीटचं रजिस्टर आहे. ठीक आहे. याचं हे जे बीट आहे ते M0, हे M1, हे C/T बार आणि हे गेट बीट. ठीक आहे. हे टायमर 0 साठी. वरचे सेम तसेच बीट आहेत कुणासाठी, टायमर 1 साठी. टायमर 1 हे टायमर 1 चे जे बीट आहेत ते आपण आता टायमर 1 यूज करणार नाहीत समजा, तर हे बीट काय करायचे आपल्याला 0 ठेवायचे. आणि आता टायमर 0 जो आहे तो यूज करणार आहेत आपण, त्यामुळे मग हे टायमर 0 चे जे बीट आहेत ते यूज करायचे. आणि याचा मोड कुठला सिलेक्ट करायचा आहे, 16 बीट मोड. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघा त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे. तर 16 बीट मोड म्हणजे मोड 1. मोड 1 म्हणजेच हे बीट ठेवायचं आपल्याला 0 आणि हे ठेवायचे 1. त्यानंतर C/T बार दिलाय, म्हणजे जर तुम्हाला टायमर म्हणून यूज करायचा असेल त्या रजिस्टरचा तर हे बीट ठेवायचे 0. आणि जर काउंटर म्हणून यूज करायचा असेल त्या रजिस्टरचा तर बीट ठेवायचं 1. पण इथं आपण टायमर बघतोय त्याच्यामुळे ते बीट ठेवलं 0. गेट बीट जर सेट केलं तर टायमर ऑपरेशन हे इंटरप्ट वरती डिपेंड होतं, पण आपल्याला सध्या इंटरप्ट वरती ते डिपेंड करायचं नाही, त्यामुळे हे बीट ठेवायचं 0. मग टोटल हे हायर साइडचे 4 बीट्स, हे लोअर साइडचे 4 बीट्स. याचा हेक्साडेसिमल डेटा काय होईल, 000 म्हणजे 0 आणि हे 0001 म्हणजे 1. म्हणजे फायनली काय लिहिता येईल आपल्याला 01H. म्हणजेच काय, तर ह्या टीमॉड रजिस्टरमध्ये आपण 01 ठेवला, म्हणजेच काय सिलेक्ट केला आपण, मोड 1 कुणाचा, टायमर 0. म्हणजे टायमर 0 मोड 1 आपण सिलेक्ट केला. ठीक आहे. टीमॉड मध्ये 01 ठेवलं याचं मिनिंग काय झालं तर टायमर 0 मोड 1 सिलेक्ट केला आपण. ठीक. त्यानंतर पुढे थोडंसं बेसिक बघूयात आपण की याचं ऑपरेशन कसं होतं नक्की. ठीक आहे. क्रिस्टल फ्रिक्वेन्सी त्याविषयी थोडंसं डिस्कशन करूयात की हा जो मायक्रो कंट्रोलर आहे, हा जो आपला 8051 मायक्रो कंट्रोलर आहे, त्याला आपण XTL1 XTL2 या 2 पिनच्या अक्रॉस क्रिस्टल कनेक्ट करत असतो. ठीक आहे. क्रिस्टल कनेक्ट करतो. ठीक. याचा आपण क्रिस्टल कनेक्ट करतो. या क्रिस्टल पासून याला अशा क्लॉक पल्सेस मिळतात. ठीक आहे. अशा याला क्लॉक पल्सेस मिळतात. आणि या क्रिस्टलची जी फ्रिक्वेन्सी दिली आहे, कन्सिडर करा की इथं फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 12 मेगाहर्ट्झचा आपण क्रिस्टल ऑसिलेटर याला जोडलाय. इथं जो हा क्रिस्टल ऑसिलेटर आहे तो 12 मेगाहर्ट्झचा जोडलाय. याचं मिनिंग काय, तर याच्यापासून ज्या याला क्लॉक पल्सेस मिळत आहेत त्याची फ्रिक्वेन्सी आहे 12 मेगा. त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, 12 मेगा. म्हणजे एका सेकंदामध्ये तो 12 × 10⁶ पल्सेस देतोय. एका सेकंदामध्ये किती पल्स देतोय तो, 12 × 10⁶, म्हणजे 12 मेगा एवढ्या पल्सेस तो एका सेकंदामध्ये देतो. ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं असतं की मग त्याच्या एका पल्सचा टाइम पिरियड किती आहे, त्याच्या एका पल्सचा टाइम पिरियड तो कसा काढता येईल, 1 सेकंड डिवायडेड बाय 12 × 10⁶, किंवा हेच असं लिहूयात 1/12 मेगा हर्ट्झ. ठीक आहे. हे असं फाइंड करता येईल आपल्याला. म्हणजे टाइम फॉर 1 क्लॉक पल्स. मग ते मी इथं शॉर्टकटमध्ये असं लिहितो पहा, टाइम फॉर 1 क्लॉक पल्स, T⁻1C. ठीक आहे. तर हे किती लिहिता येईल आपल्याला, 1 डिवायडेड बाय
12 मेगा. ठीक आहे. आता अजून एक समजून घ्या की टायमर जो आहे, हा जो टायमर रजिस्टर आहे, हा टायमर रजिस्टर एकने इन्क्रीमेंट होण्यासाठी, म्हणजेच पहा इथं पहा 65,530 होतं, त्याचं 31 होण्यासाठी, 65,530 पासून 31 होण्यासाठी इथे मी फॉर एक्झाम्पल 1 मायक्रोसेकंड म्हणलो होतो. ठीक आहे. पण हे कॅल्क्युलेट करायचं असतं युझिंग दिस क्रिस्टल फ्रिक्वेन्सी. तर पहा 30चा 31 होण्यासाठी, म्हणजे 65,530 पासून तो 65,531 होण्यासाठी, म्हणजे एक ने इन्क्रीमेंट होण्यासाठी 12 क्लॉक पल्स घेतो. तो किती क्लॉक पल्स घेतो? 12 क्लॉक पल्स घेतो. ठीक आहे. हा टाइम झाला एका क्लॉक पल्सचा, T1 T1C, म्हणजे एका क्लॉक पल्सचा हा टाइम पिरियड झाला. 12 क्लॉक पल्सचा टाइम पिरियड म्हणल्यानंतर त्याला इंटू 12 करायचं. ठीक आहे. इंटू 12 करा, म्हणजे काय झालं ते टाइम फॉर 12 क्लॉक पल्स 12C. ठीक आहे. T/12C टाइम फॉर 12 क्लॉक पल्स, किंवा यालाच काय म्हणता येईल, टाइम टू इन्क्रीमेंट टायमर बाय 1. ठीक आहे. टाइम टू इन्क्रीमेंट टायमर बाय 1 हे कसं लिहिता येईल मग, 1 क्रिस्टल फ्रिक्वेन्सी. हे 12 मेगाहर्ट्झ का आहे, क्रिस्टल फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे. इंटू 12 हे केलं की आपल्याला काय भेटतो, टायमर एकने इन्क्रीमेंट होण्यासाठी लागणारा टाइम, म्हणजे T12C हा टाइम आपल्याला मिळतो. ठीक आहे. टायमर रजिस्टर एकने इन्क्रीमेंट होण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा. ठीक आहे. बरं चला, अपेक्षा करतोय की तुम्हाला हे जे मी काय सांगितलेलं आहे हे समजलं असेल, कारण हे बेसिक आहे सगळं. हे सगळं बेसिक जेव्हा तुम्हाला क्लिअर लक्षात येईल, ठीक आहे, हे सगळं बेसिक जेव्हा तुम्हाला क्लिअर लक्षात येईल तेव्हा तुम्ही टायमरचा प्रोग्राम नीट करू शकताय. नाहीतर तुम्हाला काही गोष्टी त्याच्यामध्ये मगअप करावे लागतील, पाठ करावे लागतील. ठीक आहे. तर पहा, पाठ तर काय करायचं नाही आपल्याला, आपलं पहिलेच ठरलंय की पाठ नाही करायचं. ठीक. तर हे लेक्चर रिपीट एकदा बघा. ठीक आहे. मी समजावून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय तुम्हाला, तरी पुढच्या लेक्चरमध्ये मी थोडंसं हे रिपीट करेन. ठीक आहे. आणि जो प्रोग्राम करायचा ठरलाय आता आपला, ठीक आहे, तो प्रोग्राम पुढच्या लेक्चरमध्ये करूयात आपण. कारण मला वाटतं हे समजण्यासाठी तुम्हाला थोडासा टाइम लागणार आहे. तुम्हाला टीमॉड रजिस्टर बघायचंय, टिकॉन रजिस्टर बघायचंय, त्यानंतर मी सांगितलेलं कॅल्क्युलेशन बघायचंय. ठीक आहे. तर हे लेक्चर रिपीट 2-3 वेळेस पहा. ठीक आहे. नीट समजून घ्या. काय क्वेश्चन असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती विचारा किंवा कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे. आणि मी त्याचा आन्सर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. नक्कीच मी त्याचा आन्सर तुम्हाला देईन. आणि पुढच्या लेक्चरमध्ये मग आपण त्याच्यावरती प्रोग्राम करूया. तर चला मग भेटूयात आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये.